नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत वल्लरी, तेजा आणि श्वेता दिवाळीच्या फराळाची तयारी करत असतात. पण इकडे प्रेरणा आपली एकटीच बसलेली असते. तेव्हा तेजा तिला आवाज देते आणि म्हणते, अगं प्रेरणा, ये ना, मला जरा मदत कर. त्यावर प्रेरणा म्हणते की तुम्ही करा, मी नंतर येते. त्यावर त्या म्हणू लागतात, अगं तुझ्याशिवाय कसं शक्य आहे हे. त्यावर प्रेरणा म्हणते, हे बघा, तुम्हाला जमेल तेवढं करा, नाहीतर बाहेरून घेऊन या, माझा मूड नाहीये. त्यावर श्वेता म्हणू लागते, ही अशी काय वागतीये, काय झालं हिला. त्यावर वल्लरी म्हणते, कदाचित अजून ती त्या गोष्टीतून बाहेर पडली नाहीये, त्यामुळे आपण जरा तिला वेळ द्यायला हवा. तेव्हा तेजा म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे, प्रेरणाला उठवायची. त्यावर वल्लरी आणि श्वेता विचारू लागतात की ते कसं. त्यावर तेजा म्हणते की मी काय करेल, मी फराळाचं बिघडवेल आणि तू जोरजोरात ओरडायचे की हे काय केलं. हे जेव्हा प्रेरणा ऐकेल ना, तेव्हा प्रेरणा कशी पळत येईल हे बघाच तुम्ही. आता ठरल्याप्रमाणे तेजा मुद्दामच मैद्यामध्ये जास्त पाणी ओतून ठेवते. हे बघितल्यानंतर वल्लरी मोठमोठ्याने ओरडत म्हणते की हे काय केलं तेजाताई, तुम्ही एवढं पाणी कुठे टाकत असतात का, सगळं बिघडवलं. आता इकडे श्वेतानेही मुद्दामच फोडणी जाळून ठेवलेली असते. त्यामुळे आता वल्लरी उठून श्वेताला म्हणू लागते की श्वेताताई, तुम्ही हे काय केलं. त्यावर श्वेता म्हणते की मला कुठे माहित होतं की फोडणी कधी द्यायची. तितक्यात प्रेरणा लगेचच तिथे पळत येते आणि तेजाला म्हणू लागते की तेजा, हे काय केलंस, असं कुठे करतात का. आता एवढं पाणी टाकून ठेवलंय, त्याचे धिरडे सुद्धा बनवता येणार नाहीये. त्यामुळे आता प्रेरणा सगळ्यांना तिथून उठवते आणि स्वतःच फराळाचं करायला बसते. त्यावरती वल्लरी, श्वेता आणि तेजा हसू लागतात आणि प्रेरणाला म्हणतात की अशीच नेहमी हसत राहा. पुढे तेजा म्हणते, हे सगळं ठीक आहे, पण तुमचे नवरे सगळे गेले कुठे. आता इकडे हर्षित परत आलेला असतो. त्यामुळे अजित, मनोज आणि हर्षित मिळून आकाश कंदील बनवत असतात आणि एकमेकांची चेष्टा करू लागतात. तितक्यात अजित म्हणतो की बरं झालं हर्षित आला ते, त्यामुळेच आपल्याला एवढा सुंदर आकाश कंदील बनवण्याची आयडिया मिळाली. कारण त्या आकाश कंदिलावर 5ही मैत्रिणींचे फोटो लावलेले असतात. तेव्हा अजित म्हणतो, प्रेरणा जेव्हा हे बघेल ना, तेव्हा तिचे डोळे आपोआपच भरून येतील. तेव्हा हर्षित म्हणू लागतो, तेजा जर बघेल ना, तर ती खुशी के मारे झूम उठेंगी. पुढे हर्षित म्हणू लागतो की आता माझं आणि तेजाचं पण लवकरच लग्न होणार आहे, त्यामुळे पुढच्या आकाश कंदिलावर आपण सगळे कपलचे फोटो टाकूया. पुढे तो म्हणतो, त्याच्या पुढच्या वर्षी जशी आपली फॅमिली वाढत जाईल तसे या फोटोमध्ये लोकही वाढत जातील. त्यावर अजित हसू लागतो आणि म्हणतो, म्हणजे खूप मोठा आकाश कंदील बनवावा लागेल. इतक्यात तिथे वल्लरी आणि तेजा येते आणि तेजा म्हणू लागते, त्या गप्पा मारताय की कामही चालू आहे. तेव्हा हर्षित तिला तो आकाश कंदील दाखवतो. आता ते बघितल्यानंतर वल्लरी आणि तेजा खूप सरप्राईज होतात. तेव्हा तेजा तो आकाश कंदील हातात घेते आणि म्हणते की किती छान, आम्ही 5ही मैत्रिणी एकाच ठिकाणी. तेव्हा वल्लरी त्यांना थँक्यू सो मच असं म्हणते. पुढे एकदमच तेजा नाराज होते आणि म्हणते, हे 5 रंग जरी एकत्र असला तरी त्यातला एक रंग मात्र मिसिंग आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की मिठूताई. पुढे ती म्हणते, कशा असतील आणि कुठे असतील, कुठे शोधायचं त्यांना. त्यावर तेजा म्हणते, किती वर्षापासून आपण मिठूला संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पण मिठूचा पत्ताच मिळत नाहीये. त्यावर अजित म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, आपण सगळे मिळून त्यांना शोधूया. आता इकडे मिठूच्या आठवणीने वल्लरीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा मनोज तिचे डोळे पुसत म्हणतो की वल्लू, तू काळजी करू नकोस, आपण लवकरात लवकर मिठू ताईला शोधून काढूया. आता आकाश कंदील तयार झाल्यानंतर सगळेच पुरुष मंडळी बायकांना फराळ करण्यासाठी मदतीला येतात. तेव्हा तेजा मुद्दामच हर्षितची चेष्टा करत म्हणते, हर्षित, आजच्या दिवस तुझा लाडू जन्माला येईल की नाही. त्यावर हर्षित तिला म्हणतो, हे तू बोलतेस तेजा, आठवड्यातून किती दिवस आपण बाहेरून जेवण ऑर्डर करतो. त्यावर सगळेजण हसू लागतात. आता मनोजचे शंकरपाळे बघून वल्लरी त्याच्यावर ओरडत म्हणते, असे शंकरपाळे असतात का कुठे. आता सगळ्यांची फराळ बनवता बनवता मजाक मस्ती चालू असते. तितक्यात प्रेरणाच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती म्हणू लागते, आपण यावर्षी काय करूया, आपण सगळं फराळाचं कॅरी बॅग मध्ये पॅक करून येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना वाटूया. त्यावर वल्लरी म्हणते की मला असं वाटतं दरवर्षी आपण हेच करतो, पण यावर्षी आपण काहीतरी वेगळं करूया. आणि ती तिच्या डोक्यातली कल्पना सगळ्यांना सांगू लागते. इथे जवळच एक संस्था आहे. ती संस्था लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत जे निराधार आहेत त्यांचा सांभाळ करते. पुढे ती म्हणू लागते की खरं तर खूप दिवसांपासून ही गोष्ट माझ्या मनात होती. आपण एक काम करूया, या वर्षीची दिवाळी आपण आश्रमात जाऊन करूया.
आणि तिथल्या लोकांसाठी आपण काही कपडे, फराळाचं आणि गिफ्ट्स घेऊन जाऊया. आता वल्लरीची ही कल्पना सगळ्यांनाच पटलेली असते. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी, मी सुद्धा तुझ्या सोबत येते. आता इकडे संध्याकाळ झालेली असते. सगळ्याच जणी किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असतात. तितक्यात वल्लरी म्हणते की दुपारी आपला जो विषय झाला त्या आश्रमामध्ये आता मी फोन लावून बघते. त्यामुळे वल्लरी आता त्या आश्रमात फोन लावते आणि सांगू लागते की मी ॲडव्होकेट वल्लरी मनोज भांबरे बोलतीये. तेव्हा समोरून आवाज येतो की बोला मॅडम. तेव्हा वल्लरी विचारू लागते की हा नंबर आनंदबाग आश्रमाचाच आहे का? तेव्हा समोरून ती बाई म्हणते की हो, काय काम होतं? त्यावर वल्लरी म्हणते, मी आणि माझ्या मैत्रिणीने ठरवलंय की आमची फॅमिली या वर्षीची दिवाळी तुमच्या आश्रमात सेलिब्रेट करणार आहे, तुम्हाला चालेल का? त्यावर ती बाई खूप खुश होते आणि म्हणते की हो, का नाही, अहो तुमच्यासारख्यांची तर आमच्या आश्रमाला फार गरज आहे. पुढे ती म्हणते की मी लगेचच आमच्या वरिष्ठांशी बोलते. त्यावर वल्लरी म्हणते, लवकर कळवा हं. त्यामुळे श्वेता, तेजा, वल्लरी आणि प्रेरणा यांना खूप आनंद झालेला असतो. पण त्याच आश्रमामध्ये मिठू सुद्धा असते. आता मिठू इकडे लहान मुलांना गोष्टी सांगत असते. पण याची जराही कल्पना तिच्या मैत्रिणींना नसते. त्यामुळे आता जेव्हा वल्लरी आणि तेजा त्या आश्रमात येतील तेव्हा त्यांची आणि मिठूची गाठ होईल का? आता हे आपल्याला बघायला मिळेल पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.